शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळ आणि पीटीएम अ यांच्यात होता। हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकीनांसह दोन्ही संघांच्या समर्थकांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती। सामना पाहण्यासाठी महिला प्रेक्षकांनीही हजेरी लावली होती। या सामन्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सामना सुरू झाला। सामन्याच्या अवघ्या 3ऱ्या मिनिटाला पीटीएमच्या आदित्य कल्लोळी यानं चेंडूवर ताबा मिळवला, मात्र कल्लोळी याचा गोलचा प्रयत्न अयशस्वी झाला। करण चव्हाण बंद्रे यानं मारलेला जोरदार चेंडू पीटीएमचा गोलरक्षक राजू मारियाला यानं उत्कृष्टरित्या रोखला। मध्यंतराला 15 मिनिटं बाकी असताना दोन्ही संघाकडून जोरदार चढाया सुरू राहिल्या। शिवाजीचा खेळाडू इंद्रजित चौगुले यानं पीटीएमचा गोलरक्षक राजू मिरियाला याला पाडल्यानं पीटीएमचे खेळाडू शिवाजीच्या खेळाडूंवर धावून गेले, तर दोन्ही संघांच्या समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीत शिवीगाळ करत हंगामा केला। प्रसंगावधान साधून पोलिसांनी खेळाडूंमध्ये हस्तक्षेप केल्यानं वाद थांबला, मात्र प्रेक्षक गॅलरीतून पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या मैदानाच्या दिशेनं भिरकावल्या गेल्यानं पंचांना हा सामना थांबवावा लागला। सायंकाळी 6:30 नंतर रेफरी असोसिएशननं या सामन्याचा अहवाल केएसएला दिला असून त्याचं एक पत्र स्पर्धा संयोजकांनी दिलंय। त्यामुळे संयोजकांनी दोन्ही संघांच्या असहकार्यामुळे हा अनिश्चित काळासाठी थांबवल्याचं जाहीर केलं।